नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। सकाळ बातमीपत्रात तुमची ही अपडेट आलेली आहे। ठीक आहे, पूर्ण अपडेट मी तुम्हाला समजवेल, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओचा विनर राजेश जाधव होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। ठीक आहे, त्यासाठी फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचंय। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे 2026च्या विद्यार्थ्यांसाठी। कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो। ठीक आहे, चला बघूया काय अपडेट आलेली आहे। एचएससी बोर्ड 2026, ठीक आहे, म्हणजे तुमच्यासाठीच अपडेट आहे। साठी मोठी घोषणा, महाराष्ट्र राज्य बोर्डाने 2026च्या एचएससी परीक्षेसाठी मोठे बदल जाहीर केलेले आहेत। ठीक आहे, कोणते बदल आहेत सगळ्या गोष्टी आपण बघूया। बदलांचा उद्देश काय, ही गोष्ट महत्त्वाची आहे। बदलांचा उद्देश काय, गुणवत्ता सुधारण्यासाठी, तुमचे मार्क्स वाढण्यासाठी बाळांनो, आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी। ठीक आहे, तुमचे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, एमएसटी सीईटी आणि तुमचं जेई झालं, त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचं। ठीक आहे, बघूया आपण डिटेलमध्ये बघूया। पहिली अपडेट काय, असे 3-4 अपडेट आहेत, पूर्ण व्हिडिओला बघा। पहिली अपडेट काय, नवीन पासिंग नियम तुमचा यावर्षी नवीन होण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल साठी स्वतंत्र पासिंग टक्केवारी। ठीक आहे, इंटरनल आणि एक्सटर्नलची तुमची स्वतंत्र पासिंग टक्केवारी असणार आहे। थिअरी आणि इंटरनल दोन्ही स्वतंत्रपणे पास करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी, कंबाईन मार्क्सचा फायदा नाही। ठीक आहे, मी समजवतोय तुम्हाला एक गोष्ट। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण फिजिक्सचं एक्झाम्पल घेऊ। ठीक आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना समजेल। फिजिक्सचं जर एक्झाम्पल घेतलं बाळांनो, तुमचा 100 मार्काचा टोटल पेपर असतो, बरोबर। 100 मार्कापैकी तुमचे किती मार्काचा, 70 मार्काचा तुमचा रिटर्नचा पेपर असतो आणि तुमचा 30 मार्काचा तुमचा इंटरनलचे मार्क्स असतात। आता नवीन नियमानुसार काय आहे बाळांनो, हे जे 70 मार्क आहेत बाळांनो, या 70 पैकी तुम्हाला 35% आणावे लागतील आणि ह्या 30 पैकी सुद्धा तुम्हाला 35% आणावे लागतील। आता या 70चे 35% तुम्ही काढत बसा, अराउंड 27-28 मार्क यायला हवे। ठीक आहे, तेवढे तुमचे पेपरामध्ये, रिटर्न पेपरामध्ये आले पाहिजे। आणि 30चे जर 35% काढले, ते पण तुमचे 7-8 मार्क येतील। ठीक आहे, 7-8 मार्क ते पण तुमचे आले पाहिजे, हे तर येऊन लागतील, ही गॅरंटी आहे आपल्याला। 30 पैकी 7-8 मार्क तर आरामात येतील। हे 70 पैकी जे तुम्हाला आणायचे बाळांनो, 27 ते 28 मार्क, ते खूप गरजेचे आहेत। ठीक आहे, यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल बाळांनो। का रे बाळांनो, बोर्ड थोड्या गोष्टी अवघड का करत जाते, कारण विद्यार्थी बोर्डाकडे अजिबात लक्ष देत नाही। ठीक आहे, बोर्डाचा स्कोर खूप कमी असतो विद्यार्थ्यांचा, बोर्डाकडे लक्षच देत नाही विद्यार्थी, आणि त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा त्यांचा स्कोर रिफ्लेक्ट होतो। ठीक आहे, तर हा पासिंग नियम तुम्हाला समजून घ्यायचा आहे बाळांनो, व्यवस्थित प्रिपरेशन करा, अजून सुद्धा वेळ आहे। ठीक आहे, पुढची गोष्ट परीक्षेची पातळी वाढणार, याच्याविषयी आपण बोलूया, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, कारण असे प्रश्न टाकलेले जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत। असंही कार बाळांनो, ते प्रश्न मला बोर्डाने सांगितले जे येणार आहेत ते नाही, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली आहे। एक प्रश्नावरती आम्ही 3-3, 4-4 दिवस स्पेंड केलेला आहे। ठीक आहे, की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणत्या इयरला आलेला आहे, म्हणजे यावर्षी येईल का नाही येईल, सगळ्या गोष्टींची अनालिसिस करून टाकलेले। विद्यार्थ्यांनी 90 ते 95% काढलेत लास्ट इयर, तुम्ही एकदा चेक करू शकता वेबसाईटवरती। ठीक आहे, सगळे टॉप टीचर्स आहेत, सगळ्या टॉप टीचरांनी मिळून हा पूर्ण कोर्स बनवला आहे। तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो, याला मिस नका करू। काही जरी अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअप पण करू शकता। पुढे काय म्हटलंय बोर्डाने, पेपरची अवघड पातळी वाढणार। ठीक आहे, प्रश्नपत्रिका अधिक ऍप्लिकेशन बेस, प्रश्नपत्रिकेत काय असणार आहे, तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन खूप जास्त असणार आहेत बाळांनो। ठीक आहे, त्यानंतर सीईटी आणि जेई मध्ये कमी गुण मिळाल्याने स्तर वाढणार। ठीक आहे, कमी गुण मिळाल्याने स्तर वाढणार। मग बघा याच्यात काय म्हणायचंय त्यांना, सीईटी मध्ये आणि याच्यामध्ये जेई मध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येतो। ठीक आहे, त्यामुळे बोर्डाने काय ठरवलंय, की बोर्डाची सुद्धा पातळी थोडीशी वाढली पाहिजे, जेणेकरून सीईटी आणि जेई मध्ये जो स्कोर कमी येतो तो थोडा जास्त होईल, असं त्यांचं म्हणायचंय। ठीक आहे, हाय लेवल एमसीक्यू आणि संकल्पनावर आधारित प्रश्न। ठीक आहे, एमसीक्यू ची डिफिकल्टी लेवल तुमची वाढून जाईल, क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस येतील। ऍप्लिकेशन बेस म्हणजे काय रे बाळांनो, फॉर एक्झाम्पल एक असा क्वेश्चन आहे, व्हॉट इज फोटोसिंथेसिस। हा काय झाला तुमचा थिअरॉटिकल क्वेश्चन, त्याचा ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन कसा असू शकतो माहितीये, फोटोसिंथेसिसचं तुम्हाला एक तर एक्झाम्पल सांगायला लावतील, किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला फोटोसिंथेसिस कुठं ऑब्झर्व केलं, कशा पद्धतीची प्रोसेस होती ती तुम्हाला एक्सप्लेन करावी लागेल। ठीक आहे, क्वेश्चनचा फॉर्मॅट तोच असेल, म्हणजे क्वेश्चनचा आन्सर तेच आहे, फक्त फॉर्मॅट बदललेला आहे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दुसरं काय असू शकतो, फॉर एक्झाम्पल आता व्होल्ट मीटर, व्हॉट इज व्होल्ट मीटर हा क्वेश्चन आहे, हा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे। ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय असेल याचा, तुमच्या घरामध्ये फॉर एक्झाम्पल एक सर्किट आहे, तिथं व्होल्ट मीटर लावलंय, करंट इकडून फ्लो होतंय, तर तुम्ही याला
करंट काढा किंवा हे काढा, काय म्हणतात आपलं वर्क डन काढा, सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने तुम्हाला विचारला जाऊ शकतात. तुम्हाला एक बेसिकली सिच्युएशन दिली जाईल. गोष्ट समजते? ठीक आहे. त्यानंतर तिसरी अपडेट काय, स्पर्धा वाढणार, कॉम्पिटिशन वाढणार आहे बाळांनो. 29% अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. मागच्या वर्षी जर 1 विद्यार्थी बसला होता, यावर्षी 1.29 विद्यार्थी बसलेले आहेत, म्हणजे 29% वाढलेली आहे. ठीक आहे. जर मागच्या वर्षी 100 विद्यार्थी होते, यावर्षी 129 विद्यार्थी झालेत बोर्डामध्ये. याच्याने काय होईल, तुमची जी कॉम्पिटिशन एक्झाम आहे बाळांनो, की जेई झाली, नीट झाली, याच्यामध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन वाढणार आहे. कारण हेच जे विद्यार्थी असतात ते सीईटी जेई देतात. बरोबर. जास्त विद्यार्थी आले तर काय होतं, कॉम्पिटिशन वाढतं. ठीक आहे. कट ऑफ तुमचा वाढणार आहे. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची बाळांनो. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी आता काय करायचं, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचा प्रॅक्टिस करायचे. हे आपण टॉप 200 क्वेश्चन मध्ये ऑलरेडी इन्क्लूड करून दिलेले आहेत. हे मागच्या वर्षी पण सांगितलं होतं की पुढच्या वर्षापासून ऍप्लिकेशन बेस व्यवस्थित करा. ठीक आहे. म्हणून आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये हे पण इन्क्लूड करून दिलेले आहेत. PYQs ला व्यवस्थित सॉल्व्ह करा, MCQ सोडवा. ठीक आहे. वेळ व्यवस्थापन आणि रिव्हिजन आवश्यक आहे. ठीक आहे. या सांगायच्या गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला एक सांगतो, MCQ ला आता लक्ष देऊ नका. MCQ ला आता लक्ष देऊ नका. सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी, हे 3 सेक्शन तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स देतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीचे. ठीक आहे. सेक्शन ए कुठून ना कुठून माहीत पडून जातो, इकडून तिकडून समजून जातो. ठीक आहे. जास्त मी त्याच्यावर बोलणार नाही, तुम्ही समजदार आहेत, तुम्ही समजून घेणार. ठीक आहे. तर आता आपल्याला इथं सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी कडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आणि टॉप 2 तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, HSCचं टेक्स्टबुक प्लस टॉप 200 क्वेश्चन प्लस PYQs इनफ आहे बाळांनो तुम्हाला 90% आणण्यासाठी. ठीक आहे. माझा लॅपटॉप थोडा खराब झालाय म्हणून हँडरायटिंग चांगली येत नाही. ठीक आहे. पण समजून घ्या, एवढं इनफ आहे तुम्हाला 90%, 95% आणण्यासाठी. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. ठीक आहे. मॅक्झिमम सिमिलर टाईप प्रश्न तिथूनच येतील. काही अडचण असेल मला नक्कीच विचारा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा.